बोरीजवळ वडण रस्त्यावर दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू। जिंतूर परभणी महामार्गावरील बोरीजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळील वडण रस्त्यावर दुचाकी व एका वाहनाच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 8 फेब्रुवारी गुरुवार रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली। जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडे येथील सोमनाथ मनोहर कवठेकर व गंगाधर ईश्वर बळवणे हे दोघे मित्र नायरा पेट्रोल पंपावरून इंधन टाकून वाघी बोबडे त्यांच्या गावी जात होते। पेट्रोल पंपाच्या पुढे काही अंतरावर एका वडण रस्त्यावर MH22 BA 8181 या दुचाकीचा व एका वाहनाचा अपघात झाला। या अपघातात सोमनाथ मनोहर कवठेकर या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंगाधर ईश्वर बळवणे हे युवक गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे। उपस्थित नागरिकांनी दोन्ही युवकाला एका वाहनाच्या सहाय्याने बोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार हेतू दाखल केले असता सोमनाथ कवठेकर या व्यक्तीला डॉक्टरने मृत्यू घोषित केले, तर गंगाधर बळवणे हे गंभीर जखमी झाल्यामुळे पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले। दिनांक 9 फेब्रुवारी शुक्रवार रोजी गंगाधर बळवणे या युवकाला परभणी येथून नांदेड येथे रुग्णालयात हलविण्याची माहिती मिळाली। सोमनाथ मनोहर कवठेकर या युवकाचा शुक्रवारी 9 फेब्रुवारी रोजी बोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। या अपघाताची माहिती कळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर मॅडम, पोलीस कर्मचारी शेख गफार, कृष्णा शहाणे, सय्यद रफीक यांनी अपघातस्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला। अपघाताची पुढील तपास बोरी पोलीस करत आहे। गावणगाव येथे होत असलेल्या निकृष्ट दर्जाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद। गंगाखेड तालुक्यातील गावणगाव ते चिंचटाकली दरम्यान रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी सदरील रस्त्याचे काम बंद पाडले आहे। रस्त्याचे काम सुरू असतानाच रस्ता उकरता असून यामध्ये डांबर मिश्रित खडीचा वापर कमी प्रमाणात करण्यात आला असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे। रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे अशी मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे। खडी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद येथे आंदोलन। गंगाखेड तालुक्यातील मौजे जुनेगाव खडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व उप आरोग्य विभागाच्या बांधकामाची स्थगिती तत्काळ उठवण्याच्या मागणीसाठी परभणी शहरातील जिल्हा परिषद कार्यालयात जुनेगाव खडी येथील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थीसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही आंदोलन करण्यात आले। यावेळी संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी जोरदार घोषणाबाजीही केली। शाळा द्या नाहीतर शेड्या द्या अशी घोषणाबाजी केली। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही अशी प्रतिक्रिया उपोषणकर्त्यांनी दिली। परभणीत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीतर्फे निदर्शने। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर शरद पवार गट आक्रमक झाला असून परभणी शहरातील शरद पवार गटातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले। परभणी शहरातील आझाद मैदानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। गली गली में शोर है, अजित पवार चोर है असं म्हणत आक्रोश व्यक्त करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोटरसायकल रॅली व डीजे लावून काढली सैनिकांची मिरवणूक। परभणी जिल्ह्यातील माजी सैनिक संघटना व चाटोरी ग्रामस्थांच्या वतीने माजी सैनिक सुभेदार विश्वनाथ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच सैन्यातून सेवानिवृत्त झालेले ज्ञानोबा केशव किर्डे यांच्या समर्थनार्थ मडगाव पाटी ते चाटोरी पर्यंत भव्य मोटरसायकल रॅलीसह मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांच्या समर्थनार्थ 500 मोटरसायकल रॅलीसह डीजेच्या तालावर मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। आतिषबाजी व फुलांच्या वर्षावात ऐतिहासिक भव्य मिरवणूक काढण्यात आली। देशाची 20 वर्ष सेवा करून आपल्या जन्मभूमीवर परतलेले ज्ञानोबा केशव किर्डे व त्यांच्या पत्नी उषा ज्ञानोबा किर्डे यांच्या समर्थनार्थ भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। मिरवणुकीत जिल्ह्यातील आजी माजी सैनिकसह बालाजी विद्यालय इसाद येथील विद्यार्थ्यांनी मिलिटरी ड्रेससह ड्रिल परेड करत सैनिकांचा सन्मान दिला। जिल्हा परिषद शाळा चाटोरी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी रॅलीत सहभाग नोंदविला। वारकरी संप्रदायातील भजनी मंडळीही सोबत उपस्थित होते। पत्रकार बांधव, व्यापारी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळ, गावातील नागरिक यांनी आपला सहभाग नोंदवला। मडसगाव पाटी ते शहीद शुभम
मस्तापुरे चौक येथे शहीद जवान शुभम मस्तापुरे यांना मानवंदना देण्यात आली व तदनंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीची सांगता महारुद्र मंदिर चाटोरी येथे करण्यात आली। या ठिकाणी सेवानिवृत्त सैनिकासह तालुक्यातील माजी सैनिकांचा सत्कार समारंभ कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने पार पडला। विद्यार्थ्यांनो, अभ्यासाची कास धरून विकास साधा, दिगंबर फासाटे यांचे प्रतिपादन। जीवनात सर्वार्थाने यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाही। विद्यार्थ्यांनी अभ्यासाची कास धरून विकास साधावा असे प्रतिपादन नूतन विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा जय जय स्वामी समर्थ मालिकेचे दिग्दर्शक दिगंबर फासाटे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत आज दिनांक 9 फेब्रुवारी शुक्रवार रोजी आयोजित नूतन विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून फासाटे बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सत्यनारायण लोया होते, तर प्रमुख पाहुणे सिनी अभिनेते अनुज ठाकरे, संस्थेचे सचिव विनायक कोठेकर, दत्तराव पावडे, मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक के देशपांडे, डी सोनेकर, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आरती पांडव, विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक ठाकर, हिमांशी जैन यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती। अनुज ठाकरे यांनी मनोगतातून शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी मोठ्यांचा व शिक्षकांचा सन्मान ठेवला पाहिजे, भावी वाटचालीसाठी त्यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरते असे नमूद केले। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर लोया यांनी शरीरासोबतच मन सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे असे नमूद केले। सूत्रसंचालन वैष्णवी पिंपळगावकर, हर्ष पिंगळे यांनी केले। डॉक्टर काशीनाथ पल्लेवाड, शिल्पा बर्डे, गणेश माडवे सर, गोपाल आमले यांनी प्रमाणपत्र वितरण संचालन केले। देवीदास सोनेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। पाथरी तहसील कार्यालयासमोर अमरण अन्नत्याग उपोषणाचा तिसरा दिवस। ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड शाखा पाथरी ही बचत खात्यावरील पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याप्रकरणी पाथरी तहसील कार्यालयासमोर दिनांक 7 फेब्रुवारी रोजीपासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे। पाथरी तालुक्यातील हातगाव, कासापुरी, सिमूरगावान येथील शेतकरी ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड शाखा पाथरी येथील बचत खातेदार सदर बँकेमध्ये बचत खात्यास पैसे आहेत, तरी सदर बँक ही मागील महिन्यापासून बंद आहे। ज्यावेळेस बँक चालू होती त्यावेळेस आमचे पैसे बँकेकडे वारंवार मागणी करूनही सदर बँक आम्हाला आमच्या हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ केलेले आहे। सर्व अर्जदार शेतकरी असून आम्हाला सदर पैशांची मुलांच्या शिक्षणाकरिता, लग्न, वैद्यकीय कामासाठी व शेतीकरिता अत्यंत आवश्यकता आहे असे उपोषणकर्त्यांनी सांगितले। कडूबाई खरात यांच्या भीम संगीत रजनी गीत गायनास प्रतिसाद। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुविध पत्नी माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 8 फेब्रुवारी गुरुवार रोजी गंगाखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांच्या भीम संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे आयोजन नितीन खंदारे यांच्या वतीने करण्यात आले होते। भीम संगीत रजनी कार्यक्रमाला महिलासह नागरिक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहरातील खंडोबा बाजार येथील संपर्क कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार हरिभाऊ काका लहाने, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, जिल्हा शल्य चिकित्सक लखमवार, PI चितांबर कामठेवड, विजय जोशीसह आदींची प्रमुख उपस्थिती होती। या आरोग्य शिबिरामध्ये नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू तपासणी, दंतरोग व मुखविकार निदान व तपासणी करण्यात आली। तसेच यावेळी मोफत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्डची नोंदणीही करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे यांनी केले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मागासवर्गीय आघाडीचे जिल्हाप्रमुख धम्मदीप रोडे यांनी केले। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्यापासून परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या
अंदाजानुसार मराठवाड्यात 10 फेब्रुवारी शनिवार रोजी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या तर 11 फेब्रुवारी रविवार रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील 4 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. शनिवारी परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचे कडकडाट, वाऱ्यांचा वेग अधिक राहून हलक्याने मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. राज्य उत्कृष्ट निर्यात पुरस्काराने कोहिनूर रोप्सचा सन्मान. सेलू येथील कोहिनूर रोप्स प्रायव्हेट लिमिटेड या उत्पादक कंपनीला वर्ष 2018 ते 2021 असा सलग 3 वर्ष राज्य सरकारच्या उद्योग संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्र स्टेट एक्सपोर्ट अवॉर्ड या अत्यंत प्रतिष्ठेच्या सुवर्ण पुरस्काराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुणे येथे गौरविण्यात आले. कोहिनूर रोप्सचे कार्यकारी संचालक तथा उद्योजक नंदकिशोर बाहेती व चेतन बाहेती यांनी पुरस्कार स्वीकारला. प्लास्टिक उत्पादन सेक्टरमधील सुवर्ण सन्मान प्रमाणपत्र तसेच रोख 51,000 रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे येथील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे उद्योग विभागाच्या वतीने राज्य निर्यात पुरस्कार आणि सामंजस्य करारावर स्वाक्षरी समारंभ आयोजिण्यात आला होता. याप्रसंगी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन शर्मा, विकास व निर्यात आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाहसह आदी मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी दर्जेदार उत्पादन करून निर्यात क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल या कोहिनूर रोप्सला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल बाहेती यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.